धन्यवाद सभापती महोदय। अनेक नवीन शब्दांचा वापर करून देशवासियांना भूलभुलैया करणारा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्री महोदयांनी सादर केला। त्याच्यावर माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे। सभापती महोदय, या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य काय तर अनेक नवीन म्हणींचा वापर करणं, अनेक नवीन शब्दांचा अंतर्भाव करणं, अनेक नवीन उपमा देणं आणि देशवासियांना दाखवून द्यायचं की आम्ही तुमचे रक्षण करते आहोत, आम्ही तुमचे भले करते आहोत, अशा पद्धतीचा प्रयोग या अर्थसंकल्पामध्ये दुर्दैवाने केला गेलेला आहे। सभापती महोदय, मी अर्थमंत्र्यांच्या पॅराग्राफ 6 कडे पहिलं जाऊ इच्छितो। अर्थमंत्री महोदयांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं तसंच या देशाच्या राष्ट्रपती महोदय महामहिम राष्ट्रपती महोदयांनी पण सांगितलं की आम्ही या देशातल्या 80 करोड लोकांना मोफत अन्नधान्य दरवर्षी देत आहोत। आता मोफत अन्नधान्य देत असताना सभापती महोदय, त्यांची सीमारेषा काय तर गरिबी रेषेच्या खाली जे लोक आहेत त्यांना मोफत अन्नधान्य दिलं जातं, राशन दिलं जातं। जर या देशामध्ये 80 करोड लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातंय, 140 कोटीच्या देशामध्ये 80 करोड लोकांना मोफत अन्नधान्य देतंय, त्या अर्थी ह्या देशामधले 80 करोड लोक आजही गरिबी रेषेच्या खाली आहेत। हे अर्थमंत्री महोदयाने मान्य केलं सभापती महोदय। मग आम्ही काही वर्षापूर्वी ह्या अर्थमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन कडे आम्ही घेऊन जाणार आहोत। आज देशाची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली त्याचा इथे उल्लेख नाही, पण अर्थमंत्री महोदयाने एक प्रकारे मान्य केलेलं आहे की देशामध्ये आजही 80 करोड लोक गरीब आहेत। हे खऱ्या अर्थाने शोभा देणार नाही आपल्या देशाला। एकीकडे अर्थमंत्री महोदयांनी ट्रिपल म्हणजे जो टॅक्स कलेक्शन होतो तो त्याच्यामध्ये तिप्पटीने वाढ झाल्याचं सांगितलंय, तिप्पट। मग एकीकडे टॅक्स कलेक्शन करताना तिप्पट वाढ होते, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होते, देशाच्या गंगाजळीमध्ये वाढ होते, पण दुसरीकडे मात्र या देशातली गरिबी दूर होत नाही। हे कशाचं होतं काय सभापती महोदय? गरीब कल्याण योजना किंवा गरिबांच्यासाठी सांगत असताना गरीब कल्याण योजना किंवा अन्नदाता योजना आम्ही लागू करतो सांगत असताना लखपती दीदी एक अजून एक नवीन भूलभुलैया करणारा शब्द अर्थमंत्री महोदयांनी वापरला। आता लखपती दीदीमध्ये नेमकं त्या गरीब कुटुंबातल्या म्हणजे 80 कोटी गरीबातल्या किती दीदींना या लखपती दीदीचा फायदा कशा प्रकारे होणार आहे, त्यांना लखपती करताना योजना नेमकी कोणती आहे, त्यांना कसा फायदा आर्थिक ते सक्षम कसं होणार आहे हे मात्र स्पष्ट या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये झालेलं नाही आहे। मला आठवतंय की मुद्रा योजना जाहीर केली होती प्रथमच। ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेक तरुणी कर्ज घेण्यासाठी बँकांकडे गेले। काही महिन्यामध्ये मुद्रा योजनेचा फायदा काही जणांना झाला, परंतु नंतर मात्र ह्या देशातल्या सगळ्या बँकांनी मुद्रा योजनेचा लाभ ज्यांना हवाय त्यांना आर्थिक मदत करायचं बंद करून टाकलं। दुर्दैवाने मुद्रा योजना ही आता बासनात गुंडाळली गेलेली आहे। मुद्रा योजना लागू केल्यानंतर किती लाख तरुणांचं घर आर्थिक सक्षम झालं हे जाहीर करण्याची आवश्यकता होती, पण नाही केली। आता निवडणुकीच्या तोंडावर लखपती दीदी ही जाहीर करत असताना ह्या देशामध्ये करोडो दीदी आहेत की ज्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे, बँकांच्या मदतीची गरज आहे, पण दुर्दैवाने आजही ह्या देशातल्या नॅशनलाइज बँका ह्या केंद्र सरकारचं ऐकायला तयार नाहीत, अर्थमंत्र्यांचं ऐकायला तयार नाहीत, राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचं ऐकायला तयार नाहीत। त्यामुळे जर ह्या बँका तुमचं ऐकणार नसतील तर लखपती दीदी नेमकं कसं बनवणार आहात?
कोणत्या योजनेतून त्यांना पैसे देणार, कोणत्या योजनेतून त्यांना मार्गदर्शन करणार, कोणत्या योजनेतून त्यांना आर्थिक सहकार्य करणार, याचं स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता होती. सभापती महोदय, सभापती महोदय, अन्नदाता ह्या शब्दाचा उल्लेख अनेक वेळा केला गेला आहे. अन्नदाता ह्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि अन्नदाताला सक्षम करण्याचा ज्या वेळेला अर्थमंत्री महोदया सांगतात त्यावेळेला MSP या शब्दाचा सुद्धा वापर केला गेलाय. पण खरंच ह्या देशामध्ये MSP लागू केलाय का? MSP प्रत्यक्ष मिळतोय का? स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी होते का? MSP ला आधारित त्या शेतकऱ्यांच्या उत्पादन मालाला भाव मिळतोय का? बाजार भाव मिळतोय का? आज आमच्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, मग सोयाबीन असेल, कापूस उत्पादक असेल, तूर डाळ उत्पादक असेल, सोयाबीनला निर्यात बंदी केली, आयात बंदी केली नाही, निर्यात बंदी केली आणि परदेशातलं सोयाबीन आपल्या देशामध्ये मागवलं. परदेशातलं सोयाबीन भारतामध्ये आल्यानंतर, परदेशातलं सोयाबीन महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक जो शेतकरी आहे ना, सभापती महोदय, प्लीज कन्क्लूड. फक्त ओनली 2 मिनिट्स सर, 2 मिनिट्स सर, प्लीज 2 मिनिट. महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक, महाराष्ट्रातला कापूस उत्पादक, महाराष्ट्रातला सर्व शेतकरी हा त्याला MSP मिळत नसल्यामुळे, त्याला योग्य बाजार मूल्य मिळत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांची स्थिती हवालदिल झालेली आहे. त्यांना कोणताही आधार राहिलेला नाही आहे. जे खाजगी व्यापारी जे येतील ते जो दर देतील त्यांना ते देऊन टाकायचं. पण सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खऱ्या अर्थाने जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर MSP लागू करण्याची आवश्यकता आहे. स्वामीनाथन आयोग लागू करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, ह्या अर्थसंकल्पामध्ये बोलत असताना ह्या देशामध्ये इंटरनेट कम्युनिकेशनची चांगली सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 4Gचे टॉवर्स उभे करण्याचा एक चांगला निर्धार केंद्र सरकारने केला. संबंधित मंत्री महोदयांना मी त्या दृष्टीने धन्यवाद देतो. पण दुर्दैवाने काय झालं सभापती महोदय, की ह्या देशामध्ये 4Gचे टॉवर्स जवळजवळ 25,000 4Gचे टॉवर्स ह्या देशामध्ये मंजूर झाले. पण 4Gचे टॉवर्सचं फाउंडेशन टाकण्यासाठी अख्ख्या देशामध्ये फक्त 1 मिनिट सर, ओनली 1 मिनिट, 4Gचे टॉवर्स उभे करण्यासाठी ह्या देशामध्ये फक्त 3 कंपन्या नियुक्त केल्या. फक्त 3. अख्ख्या देशामध्ये 3 कंपन्यांची मोनोपॉली सभापती महोदय. त्यामुळे 500 दिवसामध्ये 4G टॉवर्स उभे करण्याचं आश्वासन दिलं होतं. आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकही टॉवर्स अद्यापही चालू होऊ शकला नाही. माननीय मंत्री महोदयांना मी त्याबाबत विनंती केलेली आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांची मोनोपॉली करण्यासाठी लास्ट धन्यवाद विनायक. नाही, लास्ट मुद्दा सर, लास्ट मुद्दा, भारतीय रेल्वे. यस सर, लास्ट शेवटचा मुद्दा सर, भारतीय रेल्वेच्या बाबत आम्हाला अभिमान आहे. वंदे भारत चालू केली, अभिमान आहे. अनेक रेल्वेचं जाळं चांगलं पसरतंय, अभिमान आहे. पण रेल्वेचं खाजगीकरण करत असताना मी आवर्जून उल्लेख करेन, अर्धा मिनिट, की कोकण रेल्वे ही आज देशाचा अभिमान आहे. अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडे भारताला जोडणारा एकमेव रेल्वे मार्ग म्हणजे कोकण रेल्वे मार्ग. शेवटचा अर्धा मिनिट सर, लास्ट का आधा मिनिट सर. कोकण रेल्वे ही कोकण रेल्वे कंपनी आहे सर, आणि ही कंपनी विसर्जित करून कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करावं, विलिनीकरण करावं, अशी आम्ही विनंती माननीय रेल्वे मंत्री महोदयांकडे केलेली आहे. मी धन्यवाद देणार रेल्वे मंत्री महोदयांना. धन्यवाद श्री प्रताप सिन्हा जी. नाही, थोडा 30 सेकंड प्लीज, 30 सेकंड. मी आशा करतो की लवकरात लवकर कोकण रेल्वेचं जी बॉडी आहे, कंपनी आहे, ती विसर्जित करून भारतीय रेल्वेमध्ये तिचं मर्जिंग करावं, जेणेकरून कोकण वासियांसहित सर्व देशाला न्याय मिळेल. धन्यवाद सभापती सिन्हा. One important, see, there are more than 50 speakers remaining, and the time allotted, almost all the parties, the time allotted is already exhausted. You kindly hear me. So it is requested to confine the speech maximum by 5 minutes, so that everybody can be accommodated. Otherwise, it will be difficult.
Most of the speakers will not be getting a chance to speak, so please cooperate with the chair. Please cooperate with the chair to confine the speech within 5 minutes.